एसटी संपासंदर्भातली बातमी आहे। एसटी कामगारांच्या संपाबाबत आज सुनावणी सुरू झालेली आहे। न्यायमूर्ती प्रसन्न बराडे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे। एसटी कामगारांची बाजू मांडण्याकरता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते कोर्टात दाखल झाले। विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मागील 1.5 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। या मुद्द्यावर आज हायकोर्टात सरकारने नेमलेल्या समितीकडून प्राथमिक अहवाल सादर केला जाणार आहे। तर एसटी महामंडळही आपलं म्हणणं मांडणार आहे। एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांचं निलंबन, सेवा समाप्ती, बडतर्फीची कारवाई केली तर वेतनवाढही दिली। याशिवाय मेस्मा लावण्याचा इशाराही दिला। मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रणाली, सुनावणी सुरू झालेली आहे, काय नेमका अपडेट सांगाल याबाबत? कारण सगळ्या महाराष्ट्राचं आणि मुळात संपकरी कर्मचाऱ्यांचं लक्ष याकडे लागलेलं आहे। सध्या कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि आपण पाहतो आहोत की एकूणच गेले 1.5 महिना सातत्यानं ज्या गोष्टीसाठी कर्मचारी आंदोलन करत होते ती विलीनीकरणाची मागणी अजूनही कर्मचारी त्याच्यावर ठाम आहे। आज ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं ही मागणी जी आहे त्यांची पुन्हा एकदा कोर्टात मांडणार आहे। परंतु तत्पूर्वी कोर्टाचा निकाल काय येतो किंवा आज कोर्टामध्ये काय सुनावणी होते ही ऐकण्यासाठी दर सुनावणीच्या वेळेला जशी मोठी गर्दी होते तशी गर्दी आज सुद्धा कोर्ट परिसरामध्ये झालेली आहे। आणि आपण पाहतोय की आत्ताच पोलिसांच्या वतीने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आणि पोलीस व्हॅन जी आहे ती सुद्धा आणण्यात आलेली आहे। कारण आजचा निकाल जो आहे याकडे या सगळ्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तब्बल 1.5 महिना झालेला आहे या कर्मचाऱ्यांना आंदोलन करून मुंबईच्या आझाद मैदानावर 1.5 महिना झाले हे कर्मचारी बसलेले आहेत। खरं तर शासनाच्या वतीनं या सगळ्यांवर जे निलंबनाची कारवाई केली गेलेली होती ती मागे घेतो, त्यांच्यावर टाकलेले गुन्हे मागे घेतो असं सांगण्यात आलेलं होतं। परंतु काही कर्मचाऱ्यांशी ज्यांच्याशी आम्ही संवाद साधला त्यांनी असं सांगितलं की शासनानं पगारवाढ दिल्यानंतर आणि ज्यावेळेला घोषित केलेलं होतं की आम्ही गुन्हे मागे घेऊ, त्यानंतर काही कर्मचारी जेव्हा त्यांच्या डेपोच्या इथे गेले आणि कामावर रुजू होण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा कामावर रुजू होताना त्यांना कामावर रुजू करून घेतलं आणि त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं। त्यामुळं या सगळ्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की शासन एकीकडे कोर्टाला वेगळी माहिती देते, प्रसारमाध्यमांसमोर वेगळं काहीतरी सांगतं आणि प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांबरोबर वागणूक मात्र वेगळी देत आहे। त्यामुळे आता शेवटीचा त्यांचा मुद्दा एकच आहे की आम्हाला विलीनीकरण हवं आहे। जी पगारवाढ दिलेली आहे ती सुद्धा कधीपर्यंत देतील, कारण ती अंतरिम पगारवाढ दिलेली आहे। म्हणजे जोवर या कर्मचाऱ्यांचा जो वेतनाचा करार होत नाही, जो गेले खरं तर 14 ते 15 वर्ष रखडून राहिलेला होता, त्या जोपर्यंत त्याच्यामध्ये यांना पगारवाढ ही मिळत नाही तोपर्यंतची ही देण्यात आलेली अंतरिम पगारवाढ आहे। आणि त्यानंतरचा करार हा सरकार पुन्हा एकदा एसटीच्या युनियन जे आहे त्यांच्याबरोबर करणार आहे, ज्या युनियनची साथ या कर्मचाऱ्यांनी सोडून तब्बल 1.5 महिन्यापासून आंदोलन सुरू केलंय। त्यामुळे अनेक अडचणी आहेत या कर्मचाऱ्यांचा आणि आज नेमकं कोर्ट या सगळ्याबद्दल काय बोलतं हे आपल्याला बघावं लागेल। दुसरीकडे शासनानं समिती नेमलेली आहे, त्या समितीचा अहवाल काय येतो हे पण आपल्याला बघावं लागणार। पण प्रणाली, एकीकडे पगारवाढ दिल्यानंतर परिवहन मंत्री वारंवार असं म्हणू लागले माध्यमांसमोर की आत्ता म्हणजे डिसेंबर मधली ही जी 20 तारीख आहे, ज्या दिवशी सुनावणी सुरू आहे त्या दिवशी काही लगेच कोर्ट निर्णय देईल असं नाही, दिशाभूल कर्मचाऱ्यांची केली जाते। पण आत्ताचं सगळं चित्र बघता आज कोर्टात काय घडेल असं वाटतं? दिलासा कर्मचाऱ्यांना मिळू शकेल का? राज्य शासनाचं जे म्हणणं आहे त्यामध्ये काही अंशी तथ्य नक्कीच आहे। कारण जी समिती नेमलेली आहे त्या समितीला 3 महिन्याचा 12 आठवड्यांचा कालावधी जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत समिती त्यांचा अहवाल देत नाही तोपर्यंत राज्य शासन म्हणतं की आम्ही विलीनीकरणावर निर्णय घेऊ शकत नाही। आणि तत्पूर्वी ही सुनावणी होती आहे। आजची 20 तारीख आहे, तब्बल 1.5 महिना झालेला आहे कर्मचाऱ्यांना या आंदोलनाला बसून। गेल्या वेळेला साधारणतः महिन्याभरापूर्वी कोर्टानं सुनावणी घेतलेली होती, त्यामुळे हे म्हणणं की आजच निकाल येईल यात निकाल येण्याची शक्यता कमी आहे। हे राज्य शासन जे म्हणत आहे त्यामध्ये नक्कीच तथ्य आहे आणि याची जाणीव कर्मचाऱ्यांना सुद्धा आहे की आजच निकाल येईल याची काही खात्री नाही। तरीही कर्मचाऱ्यांच्या मोठ्या आशा पल्लवित झालेल्या आहे। त्यांचं अजूनही लक्ष लागलेलं आहे की एक पाऊल पुढे का असेना
कोर्ट सुद्धा आपली बाजू ऐकून घेत आहे का, म्हणणं मांडताय का, आणि दरम्यानच्या काळामध्ये शासनानं जी दुटप्पी भूमिका या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतली आहे असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्याचे पुरावे सुद्धा आज कोर्टामध्ये सादर केले जातील. अनेकांना 25 तारखेला 26 तारखेला नोव्हेंबरच्या जी पगारवाढ देण्यात आलेली होती, शासनाने जाहीर केली होती, त्यानंतर निलंबित करण्यात आलंय. ते पुरावे सुद्धा जे आहेत ते आज कोर्टासमोर सादर केले जाईल. त्यामुळे आजच्या निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष. दरम्यान काय होतं हे बघायचं. प्रणाली, आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि सरकारची जी दुटप्पी भूमिका कर्मचारी मांडू पाहत आहेत ती त्यांना मांडता येईल कोर्टासमोर, अशीही आपण आशा करूया. पुढच्या बातमीकडे वळूया. अभिनेत्री ऐश्वर्या राय दिल्लीतल्या ईडी ऑफिसमध्ये दाखल झाली आहे. पनामा पेपर प्रकरणामध्ये ऐश्वर्याला ईडीनं समन्स बजावलं होतं. याच पार्श्वभूमीवर ऐश्वर्या राय चौकशी करता ईडी ऑफिसमध्ये दाखल झालेली आहे. पनामा पेपर लीक प्रकरण खूप वर्षांआधीचं प्रकरण आहे. या प्रकरणासंदर्भात दिल्लीत ईडीच्या ऑफिसमध्ये ऐश्वर्या राय बच्चन पोहोचलेली आहे. या प्रकरणामध्ये अनेक सेलिब्रिटींची नावं आलेली होती. त्यांच्या चौकशी संदर्भातली पावलं उचलली गेलेली होती. ऐश्वर्या राय हिला याच साठी चौकशी करता बोलावलेलं आहे आणि त्यामुळे नवी दिल्लीमध्ये ऐश्वर्या राय बच्चन ईडीच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली आहे. तिची चौकशी पनामा पेपर लीक प्रकरणामध्ये सुरू झालेली आहे. ऐश्वर्या राय बच्चन ही पनामा पेपर लीक प्रकरणामध्ये नवी दिल्लीतल्या ईडी ऑफिसमध्ये पोहोचलेली आहे. तिला चौकशी करता हजर राहण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं होतं आणि आज ती नवी दिल्लीमध्ये पोहोचलेली आहे. हे प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं. आणि याच बाबत आता ऐश्वर्या राय बच्चन हिला नवी दिल्लीला बोलवलं गेले. कदाचित यानंतर अनेक पनामा पेपर लीक प्रकरणात ज्यांची नावं होती त्या सगळ्यांना चौकशी करता बोलवलं जाईल. पनामा पेपर लीक प्रकरणामध्ये ज्यांची नावं आहेत त्यांनी टॅक्समध्ये हेराफेरी केली असाही एक आरोप आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये फसवणूक करणारा महाठग सुकेश चंद्रशेखर याची सध्या ईडी चौकशी करत आहे. असं म्हटलं जात आहे की सुकेशचे बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंध आहेत. सुकेश चंद्रशेखरच्या वक्तव्यानुसार ईडीनं खुलासा केलाय की सुकेश 2015 पासून श्रद्धा कपूरला ओळखत होता आणि तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो प्रकरणात त्याने मदतही केलेली होती. इतर बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल बोलताना चंद्रशेखरनं ईडीला सांगितलं की तो अभिनेता हनुमान पावेजाला देखील ओळखतो आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेला त्याचा पुढील चित्रपट कॅप्टन यासह निर्मितीची योजना तो आखतो आहे. सुकेश चंद्रशेखर याचीच सध्या चर्चा सगळीकडे सुरू आहे. याकरता कारण त्याची ईडी चौकशी सुरू आहे आणि त्याने अनेक सेलिब्रिटींची नावं घेतलेली आहेत. त्यामध्ये आता 2 नावं नव्यानं समोर येत आहेत, शिल्पा शेट्टी आणि श्रद्धा कपूर. शिल्पा शेट्टी आणि श्रद्धा कपूरशी कनेक्शन असल्याचं सुकेश चंद्रशेखरने सांगितलंय अशी माहिती मिळते आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच भेटूया दुपारच्या बातम्यांमध्ये अजून काही मिनिटात नव्या घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. टीईटी पेपर घोटाळा प्रकरणासंदर्भातली बातमी आहे. आरोपी तुकाराम सुपे याच्या घरात रोकड सापडलेली आहे. सुपेच्या घरातून कोट्यवधींची रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे, जप्त करण्यात आलेली आहे. आधी 89 कोटी आणि आता आणखी 2 कोटी सापडलेले आहेत.
सुपेकडे 1.5 किलो सोन्याचे दागिनेही सापडलेले आहेत. टीटी घोटाळ्यामध्ये सुपे आणि त्याच्या साथीदारांनी अंदाजे 5 कोटी घबाड जमा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे मनपातील कुंडी खरेदी घोटाळाही सुपेच्या नावावर आहे. 60 रुपयांची कुंडी तब्बल 1200 रुपयांना खरेदी केल्याचा तुकाराम सुपेवर आरोप आहे. सुपेच्या घरी घबाड सापडलेला आहे. टीटी पेपर घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेला अटक झालेली आहे. ताब्यात घेतलं गेलेलं आहे त्याला आणि त्यानंतर त्याच्या घरात धाड टाकली असता त्याच्या घरातून अक्षरशः घबाड सापडलंय, रोकड सापडलेली आहे. कोट्यवधींची ही रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे. आधी 89 कोटी आणि आता आणखी 2 कोटी रुपये सापडलेत. सुपेकडे 1.5 किलो सोन्याचे दागिने सुद्धा सापडलेले आहेत. आणि आता मिशन पाणी. स्वच्छता, सुरक्षा आणि सुरक्षित पाणी या क्षेत्रात भारत यश मिळवत आहे. परंतु दिव्यांगांकरता या आवश्यक गोष्टी पुरवण्यासाठी अजून बरंच काही करायचं आहे. दिव्यांगांच्या हक्काचा संघर्ष अजून व्हायचा आहे. मिशन पाणीचा स्पेशल रिपोर्ट. The organization name is Blind People's Association, but it works for all categories of disabilities across the state of Gujarat and for people with disabilities across the country for the project called Community-Based Rehabilitation. And we touch every dimension of life of a person with disability. When it comes to water and sanitation, we have been fighting a battle for many years because people with disabilities need more water, need more safe water. इसके लिए हमारे देश ने एक नया कानून लाया है, राइट्स ऑफ पर्सन विद डिसेबिलिटीज एक्ट 2016. उसके सेक्शन 24 में ये मैंडेट दिया गया है कि हर एक जो व्यक्ति है जो दिव्यांग है उसको सेफ ड्रिंकिंग वाटर और सैनिटेशन की सुविधाएं मिलनी चाहिए. आप कल्पना कीजिए कि एक नेत्रहीन व्यक्ति जो गांव में रहता है यदि उसको 2 किलोमीटर दूर जाकर पानी लाना पड़ेगा, ये शायद उसके लिए संभव नहीं है. एक दिव्यांग लड़की, एक दिव्यांग महिला जो गांव में रहती है, यदि उसको ओपन डेफिकेशन के लिए जाना पड़ेगा, कितनी तकलीफ. संभव नहीं है कि वो रात का इंतज़ार करे, अंधेरे का इंतज़ार करे. यदि वो मेंटली चैलेंज है, जो अपने आप को मैनेज नहीं कर पाती है, जिसको एक किसी का असिस्टेंस चाहिए, तो उसके लिए टॉयलेट होना आवश्यक है. बहुत खुशी होती है कि हमारे देश ने, हमारे प्रधानमंत्री ने स्वच्छ भारत अभियान की शुरुआत की है और उस अभियान के तहत हर एक घर में टॉयलेट बने, हर एक घर में शौचालय बने, ये अनिवार्य है. लेकिन ये शौचालय एक्सेसिबल होना चाहिए, सुगम्य होना चाहिए ताकि दिव्यांग व्यक्ति उसको उपयोग कर सके. या सगळ्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही परिस्थितीत घरातून बाहेर पडाल तेव्हा मास्क लावणं विसरू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा. सॅनिटायझर स्वतःकडे बाळगा. दिवसभरातल्या न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, ताजे अपडेट्स बघायचे असतील तर news18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.